इतक्या दिवस एकटा होतो तेव्हा नाही आली दीपी. हिच्यामुळेच गेली होती सोडून. ती गेली तेव्हा ही बंद केली तरी बी नाही आली. हा, एक ती बाई आणि ही बाई. आता ती परत आली तर ही बाई परत आली. हा श्यामे तूच सांग रे काय करू. हा हिला आता कुठं ती रूपा, त्या रूपाच्या मनात बसायला लागलो तर ही परत आली दीपी. हे बघ सांगत्या भाऊ, येणारच होती. हा, तुमचा थोडा काडीमोड झालाय. शिवाय त्या पोराचं त्याच्या आयुष्याचं काहीतरी बघावं लागेल ना. आणि तसं पण त्या तिकडं आणि तू इकडं, तुमच्या दोघांच्या मधला काहीतरी मार्ग होतं काढावं लागेल. सारखं तिच्याच मनासारखं का? माझं काय आहे का नाही? हा, मी लय वेळा तिच्याकडे गेलो. हा, तेव्हा नाही आली. तिला चल म्हणलं नाही आली. तिला म्हणलं माझ्याबरोबर राहायचं नसेल तर सोड चिठ्ठी दे, ती बी नाही दिली. हा, आणि आता कुठं जरा माया मनासारखं व्हायला लागलं तर लगेच आली काळ्या मांजरीसारखी आडवी दीपी. हे बघ, ते कधी ना कधीतरी होणारच होतं आणि ते आत्ता झाले. ए मला माहिती आहे, आता काय करू ते सांग. मी सांगायला बरंच काय सांग, या सगळ्याला तुलाच तोंड द्यायचे. एक काम करतो, तिला म्हणतो आली तशी निघून जा, उगं माझ्या डोक्याला खोराक आहे का ना. तू लागला तुझाच विचार करायला. हा, आणि त्या पोराचं काय? हा, तू बाप आहे ना त्याचं. पोराला इथंच ठेव म्हणतो आणि तिला म्हणतो निघून जातो. पोरगं राहील का तुझ्याकडं? हा, अरे तुझ्यापेक्षा वहिनीचा जास्त लढा आहे त्या पोराला. अरे मग काय करू? हा, काय करू सांग की. हा, ती गेली नसती तर ही परिस्थिती आली असती का? ती गेल्यावर एक एक मिनटं तळमळीत कसं काढले माझ्या मनाला माहिती. हा, स्वतः लांब गेली, मुलाला मायापासून लांब केलं. हा, पाप लागत असतंय, याचं पाप तिला लागत असतंय. आता तिला म्हणणार तू निघून जा, मला काय तुझी गरज नाही, त्या पोराला ठेव माझ्यापाशी, निघून जा म्हणतो. अरे सुखाने संसार करा. हा, तुमच्या दोघांच्या मध्ये कशाला त्या पोराची फरफट करता? हा, हे बघ, तुला जे काय करायचंय ना ते विचार करून कर. हा, आणि हे असं पिणं तुला शोभतंय का? चला वाटोळं करून टाकलं रे माझं. मनाला येईन तवा यायची, मनाला येईन तवा जाते. आता ह्या बाईमुळं मी जगणार. हा, माझ्या मनाने मला जगता येईना. तिच्या आईला असं पिणं तुला शोभतंय का? ए श्याम्या नाही सोडणार संत्या कोणाला. ए राजा जा बरं इथनं, करू दे मला आंघोळ. नाही, मला तुमच्या संग चांगलं करायचे. सांगितलेलं कळत नाही का रे? निघ म्हणलं ना. नाही, मला तुमच्या संग चांगलं करायचे. आवली पोरग आहे रे. संते पप्पा, संते पप्पा. संत्या पप्पा? बापाला संत्या म्हणतो काय? पप्पा म्हण. पर तुम्ही एवढे वर्ष घ्यायला का नाही आलो? लय वेळा आलो होतो पण तुझी मम्मी लय बाराची आहे. हे मम्मी म्हणते तुम्हीच लय बाराचे. हा, जेवढं वय आहे ना तेवढं बोल. तुम्ही का नाही आले मग? मी काय एवढं मोठं का तुमच्या दोघांमधलं काय आयला? ए राजा, हा वयासारखं वाग रे. हा, आवर पटकन आणि जा बरं. आवडतो आवडतो, एवढ्या उन्हा तानाचं आंघोळ नका करू, डोकं धरण मग. आता यायला तू बाप आहे का मी बाप आहे रे? आवर पटकन. काय बरं, काय चिंता लागली बसली, काय झालं? नाही काय नाही मामा. आज माझ्या लक्ष नाही तुझं. नाही तसं काही नाही. पाणी आणू का तुम्हाला? नाही, पाणी घेतलं मी आता. कसला विचार आहे? विचार काय नाही मामा, हे माझ्या संग नीट बोलत सुद्धा नाहीत. घरात असून नसल्यासारखे तर घरात. आता आठवण झाली तू तिकडे होती, कसं काय त्याचं मन लागत? तसं नाही, पण त्यांनी माझ्या संग नीट एक शब्द सुद्धा बोलत नाहीत माझ्या संग. घरात येतात लगेच बाहेर जातात. मी काय सांगतो, तुम्ही 8 वर्ष एकत्र नव्हते, मग त्याचं मन कसं लागत तुला? आता ते पोरग आहे, त्या पोराकडे बघायचं जरा. त्याच्याकडेच बघते ना मी. गेले तुम्हाला पण माहिती मी का गेले. त्यांनी सुधराव म्हणूनच गेले ना. अहो मी कशी राहिले माझ्या जीवाला माहिती. ते तो नाव ठेवलं, तिकडे आम्हाला नाव ठेवायचे. हां, काय बघ त्याचा संजय बाई निघून गेली म्हणजे तुझं नाव कोण आमचंच निघालं ना.
पण माझी काही चुकी, परिस्थितीच तशी होती ना, म्हणूनच गेलते ना मी. आता मग सगळं खरं आहे तर मग राहा नको. मला नकोय का संसार? सांगा ना तुम्ही, मला संसार करायचा नाही का? आता संसार मस्त करायचा आता पण त्याला त्या थोड्या वेळ द्यावा लागेल त्याला. हां ते लगेच आल्यावर बोलणार असं नाही बोलणार. फक्त त्याच्याकडेच बघून मी जगती, नाही तर माझ्या मनात काय काय विचार येतात ना, मला सुद्धा माहित नाही. तसं काही करू नको. पोराकडे बघ जरा, ते लहान पोराकडे बघायचं. ते नाही बोलत नाही बोलू दे, वर्षांनी बोलून ते शेवटी तुम्ही एकत्र येणारच आहे. तुम्ही म्हणताय म्हणून राहणार आहे मी आता. फक्त असं कसं नशीब दिले काय न देवाने माझं. काय व्हायचं असेल ते होईना आता. काय नाही ना. कारवाय बे, आज निवांत दिसतोयस. काय ना आज जरा शांतच आहे. कुठे निघाला? अरे ट्रिप होती एक, तीच मारायला चाललो होतो. अरे काल तर तुझी हळद झाली, असं बाहेर फिरायचं नसतं. मग त्याला काय होतंय तवा? माझं लग्न झालं तेव्हा मोठी माणसं सांगायची असं बरं फिरलेलं चांगलं नसतं, बरं वाईट होतं असतं म्हणून. अरे वाय बे, वर वाईट व्हायचं असतं ना. माझा ॲक्सिडेंट झाला ना, त्याच दिवशी झाला असतं. जुनी परंपरा आहे आपली म्हणून. बरं चल येऊ का? थोडीशी पावडर लावतो. बरं मग लग्नाचं काय फेशियल बिशियल काही? येतो ना कारवाय. बरं येऊ का? चल. हां मम्मी, काय बा? आपण खरंच हे घर सोडून मामाच्या गावाला जाणार आहे का? का रे बाळा, तू का असं विचारतोय? नाही, इथं लय भांडणं होतं म्हणून विचारलं. अरे तू असं मोठ्या माणसात लक्ष नाही द्यायचं. मोठे मोठे बघून घेतील. पण तुम्ही लोक आमच्यासमोर भांडतात तेव्हा? हा आता थोडी आहे तुझ्या पप्पांची चुकी आहे, थोडी माझी चुकी आहे. पण काय नाही, आता होईल सगळं व्यवस्थित. पण तू ना अजिबात विचार नाही करायचा, तू अजिबात लक्ष नाही द्यायचं. मला पण वाटतं ना तुम्ही दोघं एकत्र यावं म्हणून. आता मी आली नाही इकडं, आता आम्ही एकत्रच राहणार आहेत. आपण सगळे आनंदानेच राहणार आहेत. आता तू खुश आहे, पप्पा पण खुश आहे, तू पण खुश राहायचं. तू नाही विचार करायचा अजिबात. हा, तू किती कष्ट घेतलेत माझ्यासाठी हे मला माहिती. अरे बाळा, तुझ्यासाठीच घेते मी कष्ट. आणि तू नाही विचार करायचा, तर करू सगळं काय व्यवस्थित होईल. तू अजिबात विचार नाही करायचा. आता मस्त राहायचं. छान आहे ना बाळ माझं. श्याम्या, ते रुपा हळदीला बी नाही आले. आणि आता फोन बी उचला ना, काय रिप्लाय बी द्याय ना. लय अवघड झालं गच झालं रे. अरे सांगते भाऊ, हाय ते लोक सोडून नसत्याच्या मागे पळायला लागले ते. मला कळतंय श्याम्या तुला काय म्हणायचं ते. पण तू सांग, हाय ती माणसं एवढे दिवस कुठे होती रे? 2-2.5 वर्ष निघून गेले. आता मनात आलं तर पडत आलं. एवढ्या दिवसात माझा मनाचा विचार केला का रे? हे त्या बायकोमुळं झालं. मी असं फक्त स्वतःचा विचार करायला लागलो. पहिला होतो का रे असं? मला काय माहीत नाही रे. मला ती रूपा पाहिजे. सांगते भाऊ, नाही येणार ती. नाही येणार म्हणजे? अरे खरंच नाही येणार. का नाही येणार? माझा जीव अडकलाय तिथं. हे बघ सांगते भाऊ, तुला सांगायचं नव्हतं तर ऐक तू आता. अरे 2 दिवसापूर्वी मी गेलो होतो तिकडे रुपाची तिकडं. तिचा नवरा आला होता तिला न्यायला. उगा काय बी बोलू नको तू. हा उगा मला बरं वाटा म्हणून बोलतं का? तुला माहिती आहे बायको आली म्हणून असलं काय सांगायला लागलं का? अरे खरंच गेली ती. उगाच ते तुझं जीव लागून राहणार तिच्याजवळ. मग भाडका तू आधी का नाही सांगितलं रे? अरे सांगते भाऊ, मग त्या अक्षरसारखी मी तुझी अवस्था बघायची का? तुला माहिती ना तू माझं किती जीवा भावाचा आहे. हा? तुला काही जर झालं असतं त्या अक्षरसारखं, मग मी एकटं पडलो असतो ना. मग आता काय करू सांग बरं? हे बघ सांगते भाऊ, रुपाचा विषय सोड आणि बायका पोरांबरोबर नीट परपंच कर. आणि हे असं सगळं सोडून दे. माणसाचं कसं आहे, जी गोष्ट आपली नाही ना, माणूस त्याच्याच मागं पळत असतो. आणि त्यालाही माहीत असतं ती गोष्ट आपली नाही, आणि तरी तिथंच झक मारतो.
अय अक्षय, काय रे बावड्या? काय म्हणतात भावा? काय नाही बघ. आता सगळं चांगलं झालं बरं. अरे थोडंसं थांबलं ना, अरे सगळं तुमच्या मनासारखं होत असतंय. अरे हेच तुला सांगत होतो की त्या ऋषाली सोबत लग्न कर म्हणून. ती ऋषाली ना लय चांगली पोरगी अक्षय. तिच्या पायामध्ये लक्ष्मी लक्ष्मी. अरे बावड्या, एक ना एक दिवस अरे माझ्या आयुष्यामध्ये सगळं चांगलंच होणार होतं. अरे तुझं सगळं चांगलंच होतं अक्षय. तो ना हाताने दुःख ओढून घेतलंय आणि आम्ही तुला सगळी समजवायचो, तर तू काय आमचं बी ऐकत नव्हतं. आणि त्याला आम्ही तरी काय करावं? बावड्या, ज्याला लागतं ना त्यालाच ते दुखणं कळतं, हे बाकीच्याला नाही कळत. अक्षय, तू झाला ना आता खुश. आता माझी फक्त एवढी इच्छा आहे बघ की तुझ्या हा हात झाला आहे ना, कोणाचीच नजर नाही लागली. धर सरबत. राजा कुठे? झोपला तो. मग तू बी झोपायचा ना मग उन्हातानाचं. मला नाही ना झोप येत. एवढे दिवस बरी झोप लागली. हां, आजच बरी झोप आहे ना. अहो तुम्हाला तसं वाटतं, माझ्या मनाला माहिती आहे मी किती रात्र तुमच्या विचारात काढल्यात. पोरग उठल झोप जा. नाही उठत ते, एकदा झोपल्या परत नाही उठत तो. नसल उठत जा तू झोप. अहो तुमच्या लक्षात कसं आहे ना, मला नाही झोप लागत. त्याला काय होते, डोळे बी बंद करायचे, झोप लागेल बरं. अहो कळते की मला तुम्हाला कसला राग येते. मी इथं नसताना तुमचे काय हाल झाले असतील माहिती आहे मला, आणि मी असताना बी हाल करून घेते वय. मग सांगा बरं माझा काय फायदा आहे? मला नाही काय फरक पडत. हां, मला लागली सवय आता. अहो असं म्हणतात नवरा बायकोतलं भांडणं आपल्या आपल्यातच मिटून घ्यायचं असतं. आज कळलं का? एवढ्या दिवसात तुला नाही का मिठूशी वाटलं? हां, इतक्या दिवस का नाही मिटवलं मग? एकदा बी वाटलं नाही का भांडण मिटवा म्हणून? काय होतं मी सारखं सारखं तेच धरून बसले तर द्या की सोडून, जाऊ ना पुढं. तू कशी वागली माझ्या संग? हां, तू बरोबर वागली का सांग बरं? किती तिळतिळ तुटलं ना माझं मला माहिती आहे. मग चूक माझी एकटीची आहे फक्त, तुमची नाही का चूक? अगं मान्य, माझी बी चूक आहे. मी त्याची माफी मागितली का नाही दरवेळ? तू काय केलं दरवेळेस? पान उताराच केला का नाही माझा? अहो द्या सोडून, आपल्या पोरासाठी आपण पुढे जाऊ. जरा पोराचा विचार करा ना. थोडा येळ देशील का नाही दीपे? लगेच नसतंय ग असं. हां, असं नाही ना मनात आलं का तू हे करायचं. 2.5 वर्ष गेली का? 2.5 वर्ष तुला काही लगेच असं जुळालं असं वाटतं का? मनाला येईल तेव्हा आले तू. 2.5 वर्षामध्ये किती वेळा आलो का तुझ्या मागं मागं? आली का कधी? जरा येळ दे मला दीपे. हे बघा, तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ घ्या, पण एक लक्षात घ्या, शेवटी बायको ही नवऱ्यासाठी असते आणि नवरा हा बायकोसाठी असतो. बरं मग तेवढा सरबत घ्या, आता लय गोड आहे. हो वहिनी, हे बघा काय आणलंय भाऊ, लय दमलं मी. हे बघल नंतर भाऊजी. पण ते मंडप आल्याला सांगितलं का नाही तुम्ही अजून? लग्न झाल्यावर मंडप पाडणार का काय? मग तुम्ही नका काळजी करू, सगळ्याला सांगितलंय. सनाईवाल्याला नाही सांगितलं अजून. सनाईवाल्यांना सांगा, वाजंत्री. आणि ते केटरिंग कोण, सोनोने कोण, त्याला नका सांगू. दुसरं कोणीतरी सांगा चांगलं. नाही दुसऱ्या पोराला सांगतो मी. हा, ते संत्यालाही जरा कामाला लावावा. हो, संध्या करीन काम, तुम्ही काय काळजी करता? हा, त्याला सांगा जरा हा, काम सांगतो. कर म्हणावं. लग्नाचे काम आहेत जरा झटून बिटून कर म्हणावा. हा, हा तुम्ही घरातलं बघा, बाहेरचं मी बघतो. हा, एकटी काय काय करणार हो? जेटची लोईनी. ए सांगते भाऊ, कशाला आणलं तुम्हाला इथे? हा? नाही नको. अरे बस म्हणलं ना तू, जरा थांब. बसा ना. त्यांचं काम होतं जरा, त्यांनी मला सांगितलं होतं. ए आली भाऊ, 3 चहा घे रे. काय काम होतं? तुला एक अक्कल नाही. ए सांगते भाऊ, कशाला आणले रे तुम्हाला इथे? त्यांना जरा बोलायचं होतं तुला. त्यांनी बोललं म्हणून तर मग घेऊन आलो ना तुला. उगा आडमुठ्यावानी करू नको. जरा 2 मिनटं काय ऐकून घे. हां, आकाशराव, मला तुमची माफी मागायची. त्या दिवशी मी तुम्हाला लय बोललो, पण माझ्या मनात तसं काय नव्हतं.
जे काय बोललो ते रागाच्या भरातच बोललो. आणि मनीषा, तिचा ॲक्सिडेंट नाही झाला, ती सोडून कुठेतरी निघून गेली. काय दिवसापासून लई वेगळीच वागत होती, तिचं काय कळलंच नाही. आणि तुमची बायको ऋषाली, तिला बी मी काहीतरी वेडवाकडं बोललो, तिला बी सांगा माफी मागितली म्हणून. तर आयुष्यभर मला एकच खंतर आहे, माझ्या जीवाभावाचा माणूस माझा नाही तर. आणि माझं म्हणणं असं आहे की झालं गेलं सगळं विसरून जावं. हां, दोघांनी सामोपचाराने घ्या. हां, आणि मेन म्हणजे जे माणसामुळे झालं ते माणूस नाही ना आता, त्यामुळे तुम्ही घ्या ना समजून दोघांनी. आणि अक्षरला आडमुठेवानी करावं नाही, एवढं मोठ्या मनाने ते माणूस बोलताय राव. हां, तू थोडं समजून घ्यावं, आहे का ना? मला वाटतंय माफ करावं तुम्ही मला. अरे राहुल, माझ्या मनामध्ये काहीच नाही. फक्त मी एकच विनंती करतो, ड्रायव्हरला कधी कमी समजू नका. ड्रायव्हर जर पेटला ना, त्याला सावरणं लय मुश्किल आहे. फक्त ड्रायव्हरच्या नादी लागू नका. घ्या चहा घ्या, मिठून टाका सगळं. अक्षय घे तू पण चहा घे. मी आता लालीचा हट्ट सोडलाय. ह्या सगळ्यातून एकच कळून चुकलं की ज्या पोरीवरती मी प्रेम करत होतो ती पोरगी माझी काही झालीच नाही. आणि जी पोरगी माझ्यावरती प्रेम करते तिला मी आयुष्यभर साथ देणार. ओ ड्रायव्हर, चला की. काय हो, तुम्ही कधी हसता का नाही? तसं काय नाही, हसतो की. हसत जा बरं का, नाही तर मी तुम्हाला हत्ती मुंगीचे जोक सांगत. बाई काय बी कर, पण ते हत्ती मुंगीचे जोक काय सांगू नको. आणि काय हो, तुम्हाला माझं ओका नका. अरे ते मला स्वप्न पडलं होतं. हो खरं? अहो स्वप्न होतं, त्यात मी ओखाना घेतलेला. म्हणजे तुला माझी स्वप्न पण पडायला लागली का? मग अशी शेवटपर्यंत साथ दे बाई, हसत खेळत. ही दिलबर आता तुमचीच.